ये किसके लिए यूज करते हैं? ये मुर्गी दाना बनता है। मुर्गी के लिए. मुर्गी दाना हो गया, मच्छी चारा हो गया। तर बरेच जण बोलतील अशी मच्छी आपण खातोय असं नाही आहे. हा पूर्ण जाईल कसा तो डावला मारतोय जसं की आपण एखादा जेवण नाही बनवतो भात बाहेर काढतो. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आलोय म्हणजे आपण आज नागावमध्ये आलोय. बऱ्याच जणांचा कन्फ्युजन होतं, नायगाव, नवगाव, नागाव, बऱ्याच जणांचा कन्फ्युजन आहे. तर नागाव हे जे आहे ना, हे अलिबाग साईडला, एवढं लक्षात ठेवा. आणि आज आपण आलो नागावच्या बंदरावर, खास करून तो अलिबागची जी जेटी असते ना, त्या अलिबागच्या जेटीकडे आज आपण आलेलो आहे. ती बघा, ती अलिबागची जेटी आहे. त्या साईडला मच्छी आपण सकाळी घेऊन जातो आणि या साईडला नागावची जेटी आहे. साखर कोलीवाडा जेटीसुद्धा हिला बोलतात खास करून. तर आज तुम्हाला बघायला मिळणार आहे एकदम बोटीमधून कशी मच्छी आलेली आहे. ती फ्रेश मच्छी, पोल्ट्रीसाठी जाणारी मच्छी, त्याच्यानंतर खाण्याची मच्छी, त्याच्यानंतर मग मोठे असं ढीग लागलेले, ते म्हणजे माकलांचं मोठे ढीग लागलेले आहेत. त्या सर्व गोष्टी आज तुम्हाला बघायला मिळणार आहे. याच्या व्यतिरिक्त हे जर का लोकेशन कुठं आहे हे जर तुम्हाला जर बघायचं असेल ना, तर गुगल मॅपची लिंक ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर तुम्ही टच करून बघू शकता. जिथून तुम्ही हे व्हिडिओ बघताय ना, तिथून हे लोकेशन तुमच्यापासून किती लांब आहे ते. तर चला सुरुवात करूया व्हिडिओला. हे बघा, छोटीशी बोट चालले. तर या बोटीने तुम्ही तिकडून या साईडला येऊ शकतात. 20 ते 15 रुपये घेतात जर का तुम्ही त्या अलिबागच्या साईडला आलात तर. जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर चला दाखवतो आता तुम्हाला हा नजारा. हा बघा, हा आहे नजारा. आणि नजारा जर बघितला ना, तर ही बघा, ही जी मशीन लागली ना, ही वेगळीच आहे, युनिकच आहे. म्हणजे मी पहिल्यांदाच बघितली अशी. कारण जो बर्फ आलाय ना, हा बघा, हा बर्फ आलाय, याच्यामध्ये ट्रकामध्ये बर्फ आलाय बघा, भरून आलाय. आणि आता बर्फ इथंच कटिंग होणार आणि याच्यातून असा वरून डायरेक्ट बोटीत जाणार. तर ही पद्धत नाही पहिल्यांदाच बघितली. बऱ्याचशा बंदरांवर मी फिरलोय. तर हा असा आहे, मोठा असा बंदर आहे. म्हणजे इथं सर्व बघा मोठ्या अशा बोटी लागल्यात. आणि ह्या ज्या बोटी आहेत ना, या आत्ताच आल्यात. आणि आता याच्यामध्ये काय काय मच्छी आहे ना, ते तुम्हाला आम्ही दाखवणारच आहे. तर हे बघा, हे पूर्ण ट्रक लागलेत इकडं. या साईडला ना शक्यतो संपूर्ण म्हणजे एक्सपोर्टच होतंय माल, सर्व मच्छी एक्सपोर्ट होते. आणि त्या साईडला जर आपण येतो ना सकाळी, तर तो अलिबागचा बंदर आहे त्या साईडला. ते बघा, त्या साईडला गेलो ना, तर सकाळी म्हणजे सकाळी कमीत कमी 3 वाजता सुरू होतं, ते 7 ते 8 वाजेपर्यंत तिकडं क्लोज होतं. आणि तिकडं बाकी आता जास्त नाही एक्सपोर्ट आहे, थोडा एक्सपोर्ट होतं तिकडनं पण इकडून 100% एक्सपोर्ट होता हा पूर्ण. तर आता बंदर बघा, बंदरावर बघा कशी मच्छी बाहेर काढले. आताच मच्छी बाहेर काढले पूर्ण. टुना ना, हे बघा कसा एकदम काढायची पद्धत बघा. तिकडं काढायला सुरुवात झाले, हे बघा कशी काढतात. आणि इकडे बघा, हे पूर्ण कॅरेट आहे ना, हे भरणार. कॅरेट भरलं का ते डायरेक्ट त्या ट्रकमध्ये भरणार ते. तर आता तुम्हाला दाखवतो तिकडची पद्धत. आणि यांची मेहनत बघा, मेहनत बघितली ना, अशी लाईन लागले. हे बघा, इकडे कॅरेट भरलेत. आता ते पूर्ण भरत चाललेत कॅरेट. तर ही बघा, हे बघा कसे काढतायत ते. आतमध्ये पूर्ण टॉपअप भरून आले. पूरा फुल भर के आया है, फुल टॉपअप. कितना दिन लगा, कितना दिन लगा? 8 दिन का है पूरा. और अभी वापस कितने दिन के बाद जाओगे? आज वापस. हाँ, तो टोटल कितने लोग रहते बोट पे? 18-19. हाँ, तर बघा 18 ते 19 माणसं आहेत त्या बोटीवर. काढायची बघा ही पद्धत आहे ना, पहिल्यांदाच बघते. ही बघा कसा तो डावला मारतोय जसं की आपण एखादा जेवण नाही बनवतो भात बाहेर काढतो, मोठा जर टोप असेल तर तशा पद्धतीत आहे. ते बघा किती फास्ट काम चाललंय त्यांचं. तर त्याच्यामध्ये मिक्स मावरा आहे, कुपा आहे, त्याच्यानंतर मग ते वाकटी आहे, होली वाकटी आहे, बांगडा आहे, सर्व काय मिक्स मावरा आहे. आणि हा पूर्ण तिकडं ट्रान्सफर होत आहे. तर ही पद्धत मी तुम्हाला दाखवायची होती, म्हणून मी आज त्यासाठी या बंदरावर आलो. कारण बऱ्याच वेळेला ना सर्व तिकडंच येतात. आतापर्यंत मी पण त्या साईडलाच आलो होतो, या साईडला कधी आलो नव्हतं. पण तुम्ही पण कधी जर त्या साईडला येत असाल ना, तर या साईडला येण्यासाठी रस्ता नाही, पण या साईडला येण्यासाठी बोटी लागतात. अशी बोटी लागतात, ते 15 ते 20 रुपये घेतात तिकडून ना इकडं ट्रान्सफर करायसाठी, इकडून तिकडं ट्रान्सफर करायसाठी. एवढं लक्षात ठेवा. छोट्या बोटी असतात त्या तुम्हाला इकडे ट्रान्सफर करतात, तिकडं तुम्हाला यायला लागेल. तर बघा, हा चाललाय त्यांची मेहनत. हे बघा पूर्ण भरलाय बघा. डेली म्हणजे ऑक्शनचा टायमिंग काय? बोटी आल्या ना, बोटी आल्या का मग लगेच व्यापाऱ्यांना बोलवायचं.
आपल्या कॉन्टॅक्टवर आणि बोलवत आणि मग ते व्यापारी आता भाव करणार आहेत. शक्यतो कधी भरतीला जायला पाहिजे ना, हो भरतीला. भरतीला येता नाही. आता ऑप्शन सुरू होईल इथं. नाही तर तसं तर अलिबागच्या जेटीवर कसं होतं, सकाळी यायला लागतं ना तिकडं त्या साईडला. हो त्या पहाटे यायला लागतो अलिबाग. या साईडला भरती असेल तेव्हा यायला. भरती. हां तर बघा ऑप्शनसाठी लावलंय आणि यांची पूर्ण पब्लिक आहे. ही बघा आता ही जी मच्छी आहे बघा किती फ्रेश आहे बघा. हे बघा कसं बांगडं, हे बघा हे काठ बांगडा काय, ह्याच्यामध्ये पण दोन पद्धती आहेत. हां हे बघा बांगडा आणि काठ बांगडा. काठ बांगडा असा वरून काला असतो का? हो त्याला बहुत कडक काटा असतो. हां आणि ह्याला त्याला नरम काटा असतो. हां तर बघा ह्या पद्धती आपल्याला खोत यांनी दिल्या. आणि इकडं बघा 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 आता ह्याच्या इथं ऑप्शन कसा होईल म्हणजे पद्धत. आता ते कोणी 100 केला तर कोण 150 बोलेल असा ऑप्शन आहे. तुम्ही एक रेट ठरवत असाल ना की नाही ना आम्ही नाही ठरवत, तेच ठरवतात. तेच ठरवतात. ते भाव बोल आता. हां याचा 150. आणि याचं 50. मग आता ह्याच्या पुढं चालायचं आपण. पुढे चालत राहतात. ते चालत तेच चालत. हां मग शक्यतो इथं म्हणजे जर कोणाला जर दुकानदारच येऊ शकतं जास्तीत जास्त. कामला ना तो हम्म. कामला का त्याला देऊन टाकायचा. हां आणि जर एखाद्याला जर घरी जर काही कार्यक्रम असेल, हळद वगैरे असेल, हा तरी पण देतो आपण. ऑप्शन मध्ये घेऊन जाऊ शकते. नाही नाही असे पण ऑप्शनचा भाव असेल तर भरायचा. ऑप्शनचा भाव असेल तर भरायचा. अच्छा तर हे बघा ही पण पद्धत इथं आहे. अजून अजून येणार की एवढंच आहे आता. नाही 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 ट्रायलला काढली. ट्रायलला काढली ती. हां जर हा सॅम्पल आहे. जास्त किती किती जास्तीत जास्त असतं आता खानामध्ये मोठीच्या खानामध्ये. 500 हां, हां. एक टन, 500. हा 500 किलो. 500 एक हा टन. 2 टन आहे. हां हा 500 किलो आहे. हा 500 किलो आहे. मग जास्तीत जास्त जर आला तर टेम्पो घेऊनच यावं लागेल असं ऑप्शनसाठी. हां नाही ऑप्शनवर आहे, तुम्हाला पाहिजे तितका देतो आम्ही. 100 किलो 50 किलो. हां तर 100 किलो आणि 50 किलो भेटतं. पण शक्यतो जास्त जो मोठा जो व्यापारी आहे ना तो जर का आला ना तर तो जास्तीत जास्त घेऊन जाऊ शकते. पण त्याच्यासाठी पाहिजे आपली स्वतःची गाडी किंवा टेम्पो वगैरे घेऊन यायला लागेल. तर इथं ऑप्शन चालतं आहे, मी सांगितलं टायमिंग वगैरे. तर तुम्हीच असता ना इथं ऑप्शनसाठी हो आम्ही असतो, मुलं असतात आमची. किंवा गावातली पण असतात. नाही गावातले नाही मला कसं. ज्या बोटीचा आलेला आहे माल तोच असणार ऑप्शन करायला. हां तर हे महत्त्वाचं आहे. नाहीतर कुठं कुठं डायरेक्ट नाही कोणचे कोण नाही करत. कोणच्या कोण असते. हां तर ही पद्धत तुम्हाला माहिती पाहिजे. तर हे बघा हे पूर्ण ट्रक आहेत. आता यांची मेहनत अशी आहे की पूर्ण ट्रक लोड होणार आणि लोड झाल्यानंतर मग जाणार. कहाँ तक माल जाता है पूरा अभी? ये गुजरात जाता है, हरियाणा, गोवा, हरियाणा गोवा तक जाता है. और कहाँ तक? बाहर विदेश भी जाता है. विदेश भी जाता है. जो विदेश अच्छा जाता होगा है। विदेश भेजता होगा. हाँ, वो भेजने का प्रोसेस पूरा इनका होगा ना, हाँ, हाँ। जो आगे वाला जो होगा. हाँ। तो आप भेजते हो? मैं व्यापारी लोग अपने- व्यापारी. हां आता व्यापारी लोक. तर बघा आता हे पूर्ण हे आहेत ना, हे पूर्ण कॅरेट भरलेत. अभी आज कौन सा मिला है ज़्यादा से ज़्यादा? कुपा. हां कुपा मच्छी मिला आहे. कुपा मच्छी बघा, कुपा पूर्ण कुपात भेटलाय त्यांना. आणि हे बघा ही त्यांची मेहनत आहे. तर हे बघा हे जे आहे ना थोडासा क्वालिटी त्याची खराब झाली. हे बघा ही तर बऱ्याच जणांना वाटेल की खाण्यासाठी वापरतात, पण खाण्यासाठी नाही वापरत. हे किसके लिए यूज करते हैं? ये मुर्गी दाना बनता है. मुर्गी के लिए. मुर्गी दाना हो गया, मच्छी चारा हो गया, इसका ये जो होता है मांस, ये हाँ। मुर्गी दाना मतलब इसका काटा जो होता है वो जाता है मच्छी चारा. अच्छा तो जो अच्छा जो फ्रेश होता है वो कहाँ पे फ्रिज भी आता है इसके अंदर? हाँ ये अगर नरम हो गया, अगर ये फ्रेश रहता तो ये अपना फ्रेश में जाता. तो अभी फ्रेश वाला है क्या इसके अंदर? नहीं ये पूरा फिश मिल हो गया है. फिश या मतलब 10 ये दिन से ज़्यादा हो गया, 8 दिन से तो ये फिश मिल हो गया. अच्छा फिश मिल हो गया. तो रेट उसको इतना ही मिलता है कम? नहीं इसका रेट थोड़ा कम रहेगा. फ्रेश में जैसे इसका 35-30 रहेगा, 40 रहेगा, फ्रेश में 80-100 रहेगा. तो ये पूरा जो अभी बोट आया है इसमें फ्रेश कुछ भी नहीं बचा जैसे खाने लायक. है दूसरा माल है फ्रेश. हाँ हां, तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. नाहीतर बरेच जण बोलतील अशी मच्छी आपण खातोय असं नाही आहे. हा पूर्ण जाईल आता पोल्ट्रीसाठी. हा बघा पूर्ण माल आहे ना पोल्ट्रीसाठी जाईल आता. हा आता जाणार आहे रत्नागिरी साईडला. आता हा जो ट्रक आहे ना रत्नागिरी साईडला जाईल. तर ते बघा तिकडे बघायला मिळतं आपल्याला पोपट मासा. और है बड़े बड़े है, इतना ही है अभी. हाँ बाकी निकाल दिया पूरा, खाली हो गया. जितना भी बोट में आया था ये पूरा इतना ही है. हां पूर्ण त्या कॅरेट भरलेत ना त्या. बघा इकडं जो त्यांचा मेन आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं चप्पल मासा. इसको क्या बोलते आप हिंदी में? हाँ चप्पल ही बोलते हैं, हम भी चप्पल ही बोलते हैं. बघा चप्पल मासा. हे बघा चप्पल मासा. अभी ये खाने लायक है. हाँ, अभी इसको क्या बेचोगे? हाँ, बेचेंगे. तो कहाँ लीलाव में बेचोगे, कहाँ इधर ही? इधर लीला हो गया इसका. हो गया क्या? हाँ. हां तर बघा हा चप्पल मासा सेपरेट पूर्ण चप्पल मासाच आहे त्याच्यामध्ये.
आणि ही बघा या बोटीमध्ये बघा किती आलाय भरमसाठ माकुल. माकुल बघा कसा आलाय एकदम रासच्या रास माकुलाची. ही बघा हा बघा माकुल बघा किती आलाय आणि एकदम चांगला माकुल आहे. हा पूर्ण फ्रेश माकुल आहे. आता हा जो माकुल आहे ना हा खाण्यासाठी जाईल आणि इकडे आहे ना सेट आउट करतायत ते छोटे मोठे बारके. इधर सेट आउट कर रहे हो ना आप? कैसे सेट आउट हो रहा है, बड़ा छोटा? हाँ बड़ा है. हाँ तो बड़ा छोटा साइज के हिसाब से हो रहा है. अच्छा हां. तर हे बघा इकडे होते सेट आउट. हे बघा पूर्ण कॅरेट बघा कसे भरलेत. माकुलच माकुल इकडं आहेत. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते. मगाशी जर दाखवलं होतं ना जी मशीन बघा कसा बर्फ ट्रान्सफर करतंय. हा बघा आतून बर्फ येतोय टाकते माणूस त्याच्यात होते बर्फ कटिंग आणि हा बर्फ जातो. चैनल का नाम क्या है? रॉयल दादूस मराठी. हे बघा इकडनं जो कटिंग झालेला जो बर्फ आहे ना हे बघा हे पहिल्यांदाच पद्धत बघितले. त्याच्यामध्ये पडता येतो याच्यामध्ये आणि याच्यातून असा बर्फ इथं येतो. हे बघा हा बघा इथं बर्फ येतोय. हा बघा याच्यातून कसा येतोय बर्फ आणि हा इथं पडतोय. असा ढीग लागतोय म्हणजे इथं ट्रान्सफर करता येते किंवा डायरेक्ट बोटीत पण बर्फ ट्रान्सफर करता येतो. आणि इकडे बघा बघायला तर बागडं फुल टॉप ऑफ बागडं. हां बागडं बघा बागडं टॉप ऑफ. इकडं बघायला मिळतं आपल्याला हलवा है ना पूरा हलवा. ज़्यादा से ज़्यादा ये बोट में आया क्या क्या भर के आया? हलवा बांगड़ा माकुल. हां 3 पद्धतीचा मासा आला याच्यामध्ये. तर बघा हे पूर्ण बघा मेहनत बघा लोकांची. हे बघा इकडं हलवा आणि बघा या बोटीतून सर्व काढलाय हा माल. इकडं आता बागडा आलाय बघा हा बागडा आलाय. तर हा असा पूर्ण बंदर आहे मोठा खूप मोठा बंदर आहे. या साईडला पण या साईडला पण गेलो ना तर या साईडला पण मोठा बंदर आहे आणि बऱ्याचशा बोटी अशा लागलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आज आपल्याला जास्तीत जास्त बघायला मिळतं बांगडं पोपा त्याच्यानंतर माकुलचा अजून एक तुम्हाला ढीग दाखवतो. बघा कसा ढीगच्या ढीग आहे. हा बघा माकुलचा ढीग बघा. एवढा ढीग तर मी पहिल्यांदाच बघितला खास करून माकुलचा. माकुल बघा हे बघा एकदम मोठाच्या मोठा ढीग आहे. म्हणजे याच्यामध्ये अर्धा ट्रक भरल अर्धा ट्रक आणि जर एखादा जर टेम्पो असतील ना तर 2 टेम्पो भरतील एवढा असा माकुल आहे. तर हे बघा ह्या पूर्ण पार्किंगला मोठे मोठे ट्रक लागलेले आहेत. जेवढे ट्रक लागलेत तेवढ्याच बोटी लागल्यात. पण तुम्ही जर छोटे व्यापारी असाल ना तर असा बुलेरो पिकअप तुम्ही घेऊन येऊ शकता मित्रांनो. तर बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत ना सांगायच्या झाल्या तर इथं जर का तुम्ही मोठे व्यापारी असाल ना खास करून तर तुम्ही मोठे व्यापारी इथं एकदा येऊन तुम्ही मॅनेजमेंट करा. इथे बरेचसे सप्लायर्स आहेत. त्या सप्लायर्सचे जर तुम्ही जर बोलणी केलीत ना तर तुम्हाला जर का फ्रेश मच्छी पाहिजे असेल तर ते फ्रेश मच्छी पुरवतील तुमच्यापर्यंत पोहोचवतील. आणि जर का तुम्हाला जर का पोल्ट्रीसाठी जर मच्छी पाहिजे असेल तर पोल्ट्रीसाठी मच्छी ते पुरवतील. म्हणजे खाद्यांसाठी वगैरे जे मच्छी जे असते ज्याची क्वालिटी खराब झालेली असते तर ते नक्कीच ते इथून सप्लाय करायचा प्रयत्न करतील. कारण बरेचसे सप्लायर्स आहेत. बऱ्याच जणांकडे मी मोबाईल नंबर मागायचा प्रयत्न केला का कारण आहे मला पण माहिती नाही पण मोबाईल नंबर नाही दिला. पण तुम्ही जर इथं आलात नाही बंदरावर गुगल मॅपची लिंक दिलेली आहे लोकेशनची लिंक दिलेली आहे टच करून इथं तुम्ही आरामात येऊ शकता आणि इथं तुम्ही मॅनेजमेंट करू शकता. तर चला मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. भेटू आता आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद बाय बाय. बरं बघा कसा चाललाय.